श्रीमद भागवत आहे, तो काय सांगायला मागतोय की नियम कसे पाहिजे, दान, धर्म, कर्म आणि पुण्य या चारी भाऊ सारखे पाहिजे. हे सांगितलं ना. सतयुग, त्रेतायुग, दापरयुग आणि कलियुग सांगितलं ना. जेव्हा ग्रंथचा ज्ञान आपण ग्रहण करतोय तेव्हा आपण किती पवित्र पाहिजे. तर बाहेर जाताना थेंबभर अंगावर नाही उडलं पाहिजे. ग्रंथांच्या ज्ञान घेताना गाईचे कपाळाला मस्तक ठेवल्यावरच ज्ञान घ्यायला पाहिजे. कथासार ऐकतानाच गुरुचं नामस्मरण करून देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे. कथासार ऐकताना जो पवित्र आणि पावन ग्रंथानुसार पावन केलेली जाते भूमी, ते भूमीमध्ये स्वच्छ म्हणणं पाहिजे. लालसा, कपट आणि मुखात शिवी नसावी. शिवी नसावी. शरीराला स्पर्श होऊन पायातलं चप्पल सुद्धा नसावे.